जय जगदंब. मी माहूरगड तांबुलवाला. आज आपल्याकडे आई काळूबाई श्री तुळजाभवानीचे सेवक सिद्धार्थ भाऊ गुरु नगरकर हे आई रेणुका मातेच्या दर्शनाला आलेले आहे. त्यांना आई रेणुका मातेला 551 पानांचा तांबूल अर्पण करायचा आहे व संपूर्ण सहपरिवार आलेले आहेत. आपण तांबूलाविषयी थोडी माहिती त्यांच्याकडूनच जाणून घेऊ. आज भक्तांना त्यांच्याकडून आपण तांबूलाची माहिती ऐकणार आहोत. भाऊ नमस्कार, जय भवानी. तर सर्वप्रथम आई जगदंबेला माहूरगडच्या मूळ माया रेणुकेला तांबूलाचा प्रसाद का दिला जातो, आज आपण हे जाणून घेणार आहोत. ज्यांच्या घरात कुलस्वामिनी श्री रेणुका माता असते किंवा जो भक्त भगवतीच्या दर्शनाला माहूरगड येथे येतो, तर साडी, चोळी, ओटी इत्यादी वस्तूंसोबत जेव्हा आपण देवीला तांबूलाचा प्रसाद जे आहे ते अर्पण करत नाही, तेव्हा आई जगदंबेला आपला कुलाचार जो आहे तो मान्य होत नसतो. व त्याचसोबत या पानांमध्ये काय काय पदार्थ असतात हे सगळं मी माझ्या इंस्टा व यूट्यूब चॅनलवरती टाकलेलं आहे. परंतु आज जे आपण हे विडा काढताना जे देवीचं पाहतोय, जिथे जिथे माता भगवतीचं रेणुका स्वरूप आहे तिथं तिथं देवीला पान दिलं जातं. परंतु माहूरगड एक क्षेत्र आहे जिथं तांबूलाचा प्रसाद भगवतीला अर्पण केला जातो. तर या तांबूलाचा प्रसाद जो आहे तो 6 महिने आपल्याला जो आहे तो सुरक्षित ठेवता येतो. त्याला जर व्यवस्थित इथून नेलं आणि वाळू घातलं तर ते व्यवस्थित ठेवता येतं आणि जेवणानंतर ते ग्रहण केलं प्रसाद म्हणून तर पचनसंस्था जी असते ती एकदम निरोगी राहते. त्यामुळे याचे आयुर्वेदिक देखील उपयोग आहेत व त्याचसोबत माता भगवतीला प्रिय असणारं हे तांबूलाचा प्रसाद आहे. ओम काली. जय जगदंब. भाऊंनी खूप